दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र अंबाळीचे काही देवस्थान आहे, खांड आहे, ते वंदन करण्यासाठी जात आहोत। आजच्या भागामध्ये आपण अंबाळी देवस्थानचं वरदान आणि भक्ताला पावन का होतं याच्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण अभिमान घेतलेले विषय देखील वंदन करणार आहोत। पहाटेची शेवना आरती, दुपारची आरती हे देखील आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर ताईला रडू का कोसळले याचंही आपण पाहणार आहोत। अंबाळी परिसरातील माझी भ्रमंती तपोभूमी जी आहे ती आपण पाहणार आहोत। मंदिर देवस्थानची जी कमिटी आहे त्यांचं देखील मनोगत आपण जाणून घेणार आहे। भक्त निवास, तेथील भरलेली यात्रा, त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य जाधववाडीचे मोठे बाबा यांचेही आपण भेट घेणार आहोत। तर चला आपण प्रत्यक्ष अंबाळी जे काही स्थान आहे त्याची माहिती घेऊया। दंडवत प्रणाम। श्री क्षेत्र अंबाळी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ। जाण्याचा मार्ग, ही खांड उमरखेडहून 15 किलोमीटर अंतरावर तर पुसद येथून 28 किलोमीटर अंतरावर आहे। अंबाळी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर ही खांड आहे। येथे पोहोचण्यासाठी बस सेवा व खाजगी वाहने देखील उपलब्ध आहे। आजही या खांडीवर पंथातील अनेक मान्यवर आचार्यगण येथे स्मरणासाठी येतात। अनेकांच्या मनोकामना पूर्ण होतात। शासनाने अंबाळी खांड ही तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेली आहे। येथे यात्रेकरूंची निवासाची व्यवस्था आहे। अंबाळी खांड महानुभाव पंथात अत्यंत प्रसिद्ध आहे। आजही नवरात्रीला अनेक भक्तांची प्रचंड गर्दी असते। अंबाळी खांडीहून गगनमाळ ही खांड 1 किलोमीटर अंतरावर आहे। दंडोत प्रणाम। आज आपण श्री क्षेत्र अंबाळी खांड या ठिकाणी निघालेलो आहे। या ठिकाणी मोठी कमान आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचंय। मी सध्या श्री क्षेत्र अंबाळी येथील खांडीवर आपण सध्या चाललेलो आहोत। अंबाळी जे काही खांड आहे, श्री दत्तात्रय प्रभू मंदिर आहे, या ठिकाणी आलेलो आहे। सर्व सद्भक्तांनो, मी 10 दिवस स्मरणासाठी या अंबाळी खांडीवरती आलेलो होतो। आपण येथील आरती असेल, भजन असेल, अन्नदानाची क्रिया असेल, बऱ्याचशा क्रिया आपण या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत।
रात्री आरती मोठी घ्यायला लावली सगळ्या संध्याकाळची बाबा या समोर एक बाय श्री क्षेत्र अंबाळी या ठिकाणी आपण अगदी पहाटेच आलेलो आहे आणि पहाटे लोकांची सद्भक्तांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी दिसत आहे आणि पहाटे 3 वाजतात शेवना जी आहे त्यासाठी भक्तगण रांगेत लागलेले आहेत. मी रात्री श्री अंबाळीचे बाबा मंदिर आहे ते रात्री कसं दिसतंय ते उंचावरून आपल्याला दाखवत आहे. दंडोत प्रणाम. मी सध्या अंबाळी येथील मंदिरात आलेलो आहे. इथं आदरणीय बाबाकडे मी थांबलेलो आहे आणि आपल्याला श्री क्षेत्र अंबाळी खंडीची थोडीशी माहिती आपण आदरणीय बाबाकडून जाणून घेऊया. दंडोत प्रणाम बाबा. प्रणाम. त्या ठिकाणी म्हणजे श्री कृष्णराज आंबेडकर हे वैरागी गावात त्यांची इच्छा होती की भेट व्हावी व आणि परिस कसा आहे ते याला शंका होती बरं राही किंवा नाही. तर काहीतरी पाठीमागे झाड होतं मोठं तर त्या ठिकाणी स्मरण करीत होते तर त्यांचं काहीतरी वस्त्र फाटलेलं होतं तर ते शिवत असताना त्या सुईला नोक नव्हती पण ती नोक काढण्यासाठी एक छोटा पाषाण घेतला ते नोक काढण्यासाठी तर तो सोन्याची सुई झाली पिवळी. त्याच्यामध्ये त्याला पिवळी कशी सुई झाली पण त्याला दत्तात्रय प्रभूंनी भेट देऊन त्यांना बसा असतो बसानं झालं माग त्यांनी मागितले तशी माझी इच्छा पूर्ण झाली आणि त्या भक्ताची इच्छा पूर्ण व्हावी. हा वरदानामुळं हे स्थान आज पंथामध्ये प्रख्यात झालेलं आहे. सर्वांचे मनोकामना व संकट दुःख होतात. माझे इथं येण्याचे म्हणजे प्रयोजन श्री दत्तात्रय प्रभूंनी या ठिकाणी न पाहता स्थान कुरुंदा गावी आश्रमात असताना सूचकामध्ये हे इथे ये आणि माझी सेवा कर माझी आज्ञा होसो इथून जायचं नाही असं या म्हणीप्रमाणे या स्थानाची सेवा करत आहोत. भोट उपहाराचं जे आहे दरवर्षी प्रमाणे तर 98 मध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी साक्षात पुरुषी वेशात फक्त भेट देऊन हे तू कार्य रोठाचं कर असं सकाळी 4 प्रातःकाळी सांगितलं. त्याप्रमाणे हा रोठाचा कार्यक्रम 98 पासून सुरुवात आहे. 27 वर्ष झालेत. दत्तात्रय प्रभूंनी भेट दिल्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस होत आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे ही विनंती. वर्षीचा 2025चा नामस्मरण सोहळा की ज्याला आमच्या संस्थानला 700 वर्षाची परंपरा आहे परंतु यावर्षी थोडा निसर्गाचा प्रकोप झाला ढगफुटीसारखा पाऊस झाला त्यामुळे थोडीशी भक्तजनांची व्यवस्था त्या ठिकाणी समाधानकारक झाली नाही. त्यासाठी आम्ही सुरुवातीला संस्थांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो
आणि यावेळेस आमचे संस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव अशी त्रिसमितीय समिती गठीत करून या ठिकाणचे प्रमुख बाळासाहेब खामनेकर पुजारी आणि विश्वस्त सर्व पुजारी मंडळी, ग्रामस्थ मंडळी आणि बाहेरगावून येणारी जी मंडळी आहे त्याच्यामध्ये मग इजळीचे अभिमान पाटील असतील, वाडीकर देशमुख असतील, संग्राम पाटील असतील, बळी पाटील मुंगल असतील, सर्व हा जो इजळी कांबळज रोई पिंपळगावचा परिसर आहे त्या कार्यकर्त्याच्या सहकार्याने हा नवरात्र उत्सव संपन्न होत आहे. विशेषतः आम्ही पुढच्या वर्षी एक चांगल्या रीतीचं आयोजन नियोजन ठेवणार आहोत. म्हणून आम्ही भक्तजनाला आवाहन करीत आहोत की भक्तजनांनी पुढील वर्षी जास्तीत जास्त संख्येनं यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. विशेष म्हणजे आजच्या या उदकाला मुंगल परिवाराच्या भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमचे स्नेही आनंदरावजी पाटील देशमुख, आनंदरावजी देशमुख या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणचे सर्व कमिटी आणि पूर्ण कमिटीचे मार्गदर्शक पूर्ण सगळे व्यवस्थित काम करत आहात आणि ह्या ठिकाणी आमचे साथ न दिल्यामुळे निसर्गाने या 2 दिवसापासून थोडं थांबलेलं आहे. देवाच्या पण एकदम चांगलं केलेलं आहे. ते न पाहता आपण चांगलंच पाहायचं नाही, आपल्या हातात नव्हतं, पण तुम्ही चांगलं केलंय. दादाने दिलगिरी व्यक्त केली ती नाही, तुम्ही चांगलं केलेलं आहे. चांगलं केलं आहे आणि माझ्यातर्फे आणि माझ्या भोकर मार्केटतर्फे मी शुभेच्छा देऊ शकतो. दत्तात्रेय महाराज की जय. क्षेत्र अंबाळी या ठिकाणी नवरात्री निमित्त अनेक कार्यक्रम सध्या चालू आहेत. भक्तजनही अनेक आलेले आहेत, पण आपण हे सध्या मंदिर सध्या पाहतो. या ठिकाणी खूप मोठं भक्त निवास जे आहे यात्रेकरूंसाठी अंबाळी येथील खांडीवरती आपण सध्या पाहत आहोत. दत्त संस्थान अंबाळी यात्री निवास, सर्वज्ञ यात्री निवास आपण सध्या आतून पाहत आहोत. अतिशय सुसज्ज अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. स्वच्छता वगैरे खूप सुंदर आहे. बोललो मग आता कुठून आला ते? मी यवतमाळ जिल्ह्यातून झेरपोर्टमधून आली. का तुम्हाला आनंदाश्रू निर्माण झाले या ठिकाणी गुरुजींना भेटल्यावर? तुम्हाला भेटल्यावर जाऊन तुम्ही लय पवित्र राहा. आई केवळ परमेश्वराची कृपा आहे, तुमचं सर्वांचं प्रेम आहे, म्हणून हे परमेश्वर सर्व कार्य करून घेतात. नाही बाबा, तुम्ही लय भाग्यवान आहे. तुम्ही लय अगोदरच्या जन्मात चांगलं पुण्य केलंय. आम्हाला एवढे स्थान नाही भेटत पाहिले. तुम्ही दाखवता तेच भेटते, नाही भेटते एवढे. कोणते कधी पाहिलेले नाही, कधी आमच्या जीवनात पाहिले भेटणार नाही आम्हाला एवढे स्थान. मी आज अंबाळीच्या खांद्यावरती आलेलो आहे. आई तिकडनं पळतच आल्या आणि त्यांना अश्रू देखील अनावर झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी असं घडतंय. काही परमेश्वराची कृपा आहे. दंडवत प्रणाम. श्री क्षेत्र अंबाळी येथील जे वनदेव म्हणून आहे या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत. श्री क्षेत्र अंबाळी या खांडीवरती सध्या खूप जोरदार पाऊस सध्या पडत आहे. अनेक भक्त या खांडीवरती आलेले आहेत स्मरणासाठी आणि पाऊस मात्र खूप जोरात आहे.
बाबा आपण सध्या कुठे निघालेलो आहोत? आपण या नाला कपडे किपडे धुवू आणि त्यातून मी कपडे किपडे वाळ घालतो आणि तिथून आल्यानंतर मग अंबाबाईच्या देवस्थानाकडे जातो. आम्ही या ठिकाणी आलोय आणि या खळखळ वाहणाऱ्या पाण्यामध्ये इथे स्नान केलेलं आहे. इथं खाली पाण्याची खूप चांगली व्यवस्था इथं प्राण्यांसाठी केलेली आहे. अंबाईच्या खानावरती रमतो स्वामी माझा आहे तो कैवल्याचा राजा आहे तो कैवल्याचा राजा. सृष्टी रचोनी अवतार घेतो अवचराचर हे विश्व निर्मिले. अंबाळीच्या स्थानावरती रमतो स्वामी माझा आहे तो कैवल्याचा राजा आहे तो कैवल्याचा राजा आहे तो कैवल्याचा राजा. आता आम्ही या जंगलातून सध्या चाललेलो आहेत. स्नान वगैरे केलंय आणि आता अंबाळी खांडीकडे सध्या आम्ही जात आहोत. आज आपले मोठे बाबा आबासाहेब बाबासाहेब जाधववाडी यांच्या अंबाळीतून आपला रोड करण्यात सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आपली कमान आबासाहेब बाबासाहेब इथूनच अंबाळीहून स्थापना करून आणि मोठे बाबा अंबाळीला आलेले आहे. अगदी पहाटेची आरती दत्तात्रय प्रभू संस्थान श्री क्षेत्र अंबाळी या ठिकाणी चालू आहे. आपण प्रत्यक्ष आरतीमध्ये सहभाग घेऊया. या खांडीवरून आपण सध्या हे घनदाट जंगल सध्या पाहत आहोत. सूर्योदय झालेला आहे. वातावरण अतिशय सुंदर असंही दिसत आहे. पक्ष्यांचे आवाज येत आहेत. या साईडला आपलं हे मंदिर आहे. श्री दत्तात्रय प्रभू संस्थान श्री क्षेत्र अंबाळीचं ते वरून आपण मंदिर पाहत आहोत. त्याचप्रमाणे गगनमाळ जे आहे ते परिसर समोर दिसत आहे. अनेक दुकानं सजलेली आहेत. आपण एवढे या ठिकाणी या ठिकाणी पुस्तक वगैरे आहे. आता तिथून गाड्या घेतल्या तू इकडे आली इकडे आली नाही मी करा काय मला सांग मावशी 80 रुपयाच्या गाडीचे 100 रुपये तुला म्हणले काय काढून टाका तुम्ही. पुस्तकं, माळी, गंध सर्व काही आहे. दंडक प्रणाम. आज काय मेनू आहे दादा? परिवार आणि देशमुख परिवार त्यांच्याकडनं आज दुपारची भोजनाची व्यवस्था आहे. आचार्य सुद्धा छान आहेत आमच्या चपाती आली नाही आणि खिचडी. अंबाळीचे बाबा की
बाबांनी आम्ही येणार होतो आज तिथे, डॉक्टर बाबांनी नाही, आज आता बाबाच यायला लागले. आणि आता तू उद्या येणार होता की आपल्याला दसऱ्याला तिथे जाऊ बाबांना भेटायला. अंबाळ्या खंडीचे जुन्नच आहे. आता जवळपास म्हणजे याचा 17व्या शतकापासून उल्लेख दाखवितात कागदपत्रात. मी गावनकाशा काढलेले आहे. मला 12 खांडीची मी जे सुद्धा टिपण उतारे जुने काढले 17व्या शतकातली माहिती आहे त्याची. गेल्या 10 दिवसापासून श्री क्षेत्र अंबाळी येथील खांडीवरती मी होतो, स्मरणासाठी आलेलो होतो. आणि आज या मंदिराचं येथील विशेष असं दर्शन घेऊन वंदन करून आपण आता पुढच्या स्थानाला जात आहोत. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.